तारीख आहे 12 एप्रिल। एकीकडे जोश तर एकीकडे क्लास, एक हिटमॅन तर एक किंग। ही फक्त मॅच नाही तर लढाई आहे इज्जतीची। ही रायव्हलरी कशी चालू झाली चला सांगतो। RCB वर्सेस मुंबई इंडियन्सच्या रायव्हलरीचा इतिहास तसा जुनाच आहे। सुरुवात होते ती 2014च्या मॅचपासून, जिथे मिचेल स्टार्कने पोलार्ड तात्याला खुन्नस दिली होती। मग काय, चिडलेल्या पोलार्डने थेट स्टार्कवर बॅटच उगारली होती। त्यानंतर बुमराने विराट एबीच्या घेतलेल्या विकेट्स ते ॲग्रेसिव्ह चहलपर्यंत असे एक नाही तर अनेक राडे झाले आहेत। मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला आठवत असेल 2015 मधील विराट आणि एबी डिव्हिलियर्सची वन साइडेड पार्टनरशिप, तर RCB फॅन्सला आठवत असेल 2018 मधील रोहितची 94 रनाची मॅच विन पारी। 2019 मध्ये वानखेडेवर झालेल्या मॅचमधला तो नो बॉलचा वाद आणि संतापलेला विराट, तर 2020 मध्ये दुबईत झालेल्या मॅचमधील विराट सूर्याची खुन्नस आणि सुपर ओव्हरमधला तो थरार फॅन्स अजूनही विसरू शकत नाहीत। 2025 मध्ये तर RCBने इतिहासच घडवला। तब्बल 10 वर्षांनंतर वानखेडेवर मिळवला आपला पहिला विजय। त्या मॅचनंतर हार्दिकचा रागातला चेहरा आणि विचारात पडलेला रोहित। मुंबई इंडियन्सचे फॅन्स तर विराटचे ते सेलिब्रेशन अजून विसरलेलेच नाहीयेत। तुम्हाला काय वाटते, वानखेडेवर कोणाचा शो पाहायला भेटणार, किंग कोहली की हिटमॅन? कमेंट्समध्ये नक्की सांगा।